सोलापूर माहेर आहे, आईवडिलांचं प्रेम इथे, थोडं सोलापुरातही लक्ष द्या. हे विधान केलंय सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी. कुणाला संबोधताना तर माजी मंत्री तानाजी सावंत यांना संबोधताना. तानाजी सावंत यांनी सोलापूरमध्ये लक्ष घालावं अशी शहाजी बापूंची मागणी आहे. आणि हे केव्हा झालं, जेव्हा भगीरथ भालके आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश पार पडला. त्याच स्टेजवर ही शहाजी बापू पाटलांनी मागणी केली. आता बघा, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खरं तर ते पालकमंत्री झाल्यापासून सोलापूरमधील त्यांचा हस्तक्षेप जरा जास्तच वाढतोय अशी तक्रार भाजपचे नेते देखील करतात. आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे हे आरोप प्रत्यारोप सत्र चांगलंच रंगलं होतं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे सध्या पंढरपूरचे आमदार आहेत भाजपचे समाधान अवताडे, ज्यांनी 2 वेळा भगीरथ भालके यांचा पराभव केलाय. आता हीच जागा विधानसभा आणि सोलापूरचा जिल्हा आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते का? म्हणून आता चांगल्या नेत्यांचे पक्षप्रवेश घडतायत का? सोलापूरमध्ये 3 ते 4 आमदार निवडून येतील असंही शहाजी बापू पाटील म्हणाले, जर तानाजी सावंत यांनी लक्ष घातलं तर. शिवाय स्टेजवर एकनाथ शिंदे असू देत किंवा भगीरथ भालके या दोघांनीही जयकुमार गोरेंना टीका केली त्यांच्यावर असं दिसून आलं. मग आता जयकुमार गोरे यांना पर्याय म्हणून तानाजी सावंत सोलापूरमध्ये लक्ष घालतील का? एकनाथ शिंदेची शिवसेना सोलापुरात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करते का? काय घडलंय? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची एक विनंती आहे. तानाजी सावंत यांनी 2018-19 मध्ये जसं सोलापूरमध्ये लक्ष घातलं होतं तसंच पुन्हा एकदा सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगावं. हे विधान शहाजी बापू पाटलांनी तानाजी सावंत यांना संबोधताना एकनाथ शिंदेसमोर केलं. सोलापूरमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. आता हे सांगण्याचं कारण जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जे मानखटावचे आमदार आहेत आणि ते ग्रामविकास मंत्री आहेत. सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरे विरुद्ध शहाजी बापू पाटील हा संघर्ष सगळ्यांनी पाहिला होता. दरम्यान आता सोलापूरमध्ये जो पक्षप्रवेश पार पडला भगीरथ भालके यांचा, अनेक दिवसापासून ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी 2 वेळा प्रयत्न केलेत, मात्र दोन्ही वेळा भाजपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी भगीरथ भालके आणि जयकुमार गोरे यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. त्याचबरोबर पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके तसेच तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचाही पक्षप्रवेश नुकताच पार पडलाय. 2019 नंतर पोटनिवडणूक जेव्हा पंढरपूरमध्ये लागली त्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव झाला, जो भाजपच्या समाधान अवताड्यांनी केला. 2024च्या निवडणुकीत ही भाजपचे समाधान अवताडे निवडून आले. म्हणजेच भगीरथ भालके यांचा 2 वेळा पराभव झाला जेव्हा ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. दुसरीकडे तर शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेतलं नाही, तर शेकाप, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना एकत्र करत निवडणूक लढवली, ज्यामागे जयकुमार गोरे यांचा हात होता असं सांगण्यात येतं. आणि यामुळे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात अनेक गट एकवटले होते. मात्र या सगळ्या संघर्षातही शहाजी बापू पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळवलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र हा वाद सुरू झाला होता. त्याचबरोबर एक गोष्ट स्पष्टपणे दिसले की सोलापूरमधील अनेक नेते जयकुमार गोरे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराज होते. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी पालकमंत्री असणाऱ्या जयकुमार गोरेंनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही. सचिन कल्याण शेट्टी, जे सोलापूरचे जुने नेते असोत किंवा माजी आमदार राजेंद्र राऊत असोत, यांच्याशी कोणतीही चर्चा न करता किंवा सुभाष देशमुख असोत त्यांनी निर्णय घेतल्याची टीका झाली. एकाधिकारशाही पद्धतीने निर्णय घेतले गेले. जुन्या भाजप कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली गेली. या चुका भाजपला नगरपालिका निवडणुकीत नडल्या आणि फक्त 3 नगराध्यक्ष निवडून आले अशी टीकाही त्यावेळी झाली. तसेच पालिका निवडणुकीदरम्यान पक्षप्रवेश वाढत असताना पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. या संदर्भात बोलताना भाजपचे कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती म्हणाले होते की सोलापूर शहर, उत्तर, दक्षिण, मध्य या 3ही मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम सुरू आहे. जर भाजप मूळ स्वरूपात परत आला नाही तर पक्ष संपून जाईल. सध्या भाजपची अवस्था काँग्रेस सारखी झाली अशी टीका त्यांनी केली होती. आणि अस्पष्टपणे त्यांनी जयकुमार गोरेंवरही टीका केली होती. शिवाय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की हे निष्ठावंत ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा आणि त्या कार्यकर्त्याचा प्रचार करू. जयकुमार गोरे यांचा सोलापूरमधील वाढता हस्तक्षेप, आयात उमेदवारांना दिली जाणारी संधी आणि सततचे पक्षप्रवेश या सगळ्यांवरच भाजप नेते आणि महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी ही नाराजी व्यक्त केली होती.
एवढंच नव्हे तर साताऱ्यामध्येही असं चित्र पाहायला मिळालं होतं. सातारा जिल्हा परिषदेत सध्या जे झालं त्याला सर्वस्वी जबाबदार जयकुमार गोरे आहेत अशीही टीका केली जाते. च्या मध्यंतरी मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या शाब्दिक चकमक ही पाहायला मिळाली होती. एका सभेत बोलत असताना गोरे म्हणाले होते, कुणीही बाबळीच्या झाडाखाली उभं राहत नाही, त्याला आंब्याची सावली लागते. या गावची ताकद बदलण्याचे, राजकारण बदलण्याचे आणि आजची सभा परिवर्तनाची. मग यावरच प्रत्युत्तर देताना मकरंद पाटील म्हणाले होते, 2-3 हजारांनी निवडून आलो नाही, मी माझा पक्ष वाढवतो. एकंदरीत सातारा असो किंवा सोलापूर, ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात आणि महायुतीतील अनेक नेत्यांची नाराजी ओढावून घेतली असं म्हणायला वाव आहे. आता बघा, नगरपालिका निवडणुकीदरम्यान जयकुमार गोरे यांनी भालके निवडून आले तरी निधी कुठून आणणार असा सवाल उपस्थित केला होता. याला उत्तर या पक्ष प्रवेशावेळी भालके यांनी दिलं. निधी देणारा माणूस इथं स्टेजवर बसलाय असं शिंदेकडे निर्देश करत त्यांनी गोरेंना डिवचलं. या घडामोडीमुळे सोलापूर आणि पंढरपूर परिसरात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवाय पंढरपुरात भालके आणि सावंत गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतोय किंवा केलाय. यातूनच महाराष्ट्रातील विधानसभेची प्रत्येक मतदारसंघात शिंदे यांनी स्वतंत्र तयारी केल्याचं दिसून येते. याचाच भाग म्हणून पंढरपुरात भालके आणि सावंत या दोन मोठ्या नेत्यांना प्रवेश देत विधानसभेच्या वेळेचे राजकारण एकनाथ शिंदेने सुरू केल्याचं दिसते. तसेच या पक्ष प्रवेशावेळी निधीवरूनच एकनाथ शिंदे यांनी देखील जयकुमार गोरेंना टोला लगावल्याचं बघायला मिळालं. म्हणजे स्टेजवर एकूणच शहाजी बापू पाटील असोत, भालके असोत किंवा एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी जयकुमार गोरे यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही सगळी तयारी जयकुमार गोरेंना शह देण्यासाठी तरी नाही आहे ना, सोलापूरमधील वाढता त्यांचा हस्तक्षेप यासाठी तरी नाही आहे ना, अशी चर्चा सुरू झाली. यावर तुमचं मत काय? जयकुमार गोरेंना शह देणं इतकं सोपं आहे का? काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.